सुरुवातीला कापड फोल्ड करून घ्या, व्यवस्थित करून घ्यायचं। त्यानंतर खालच्या बाजूला 1 इंच अंतर सोडून लाईन आखून घ्या। त्यानंतर त्यावर स्लीव ठेवून घ्या व्यवस्थित। स्लीव ठेवल्यानंतर वरच्या साईडला एक खूण करा आणि शिलाईला जेवढं अंतर लागते तुम्हाला तेवढं अंतर एक्स्ट्रा घ्या, एक्स्ट्रा आखणी करा। त्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा आखणी तुम्हाला करायची आहे। अंतर सोडून एक खूण करून घ्या। ला आकार देण्यासाठी वरच्या साईडला 1.25 इंच खूण करून तिरकस आकार देऊन घ्या। तसंच 1.5 इंचावर एक खूण करा आणि तिथून पुढील स्लीवला आकार देऊन घ्या। आता चारही भाग कट करा। एकदा बघते मी बरोबर आहे की नाही ते। व्यवस्थित बरोबर आहे। चारही भाग कट करायचे आहेत आपल्याला आणि पुढील स्लीव कट करून घ्यायची आहे। 2च स्लीव्ज कट करायचे आहेत बघा, बघू शकता खूप छान आकार आलेला आहे। मधून कट करून घ्यायचं आहे। बघा व्यवस्थित आलेलं आहे माझं। 8.5 इंच आलेलं आहे। 7 इंचाची स्लीव आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित आलेलं आहे। एकदम सोपी पद्धत आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये